यानंतर एक बातमी सविस्तर बघूयात। पैसे पाण्यात वाहून गेले याच अर्थाचा एक वाक्प्रचार आहे, त्याचाच प्रत्यय नागपुरात आलाय। नागपूरमधील पेंच नदीवर 18 कोटी खर्चून निधी बांधण्यात आला होता। हा पूल दुसऱ्या वर्षीच पाण्यात वाहून गेलाय। या पुलाचे अवशेष आणि भरणा यंत्र लावून तोडण्याचं काम सुरू असल्याचं दिसतंय। जुन्या पुलाचे अवशेष आणि या लोखंडी सळ्या त्या पुलाच्या आठवणी सांगतायत। प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असल्याचं सांगून या विषयावर आजही अधिकारी बोलत नसले तरी महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाची झलक दिसून येते। 18 कोटी रुपयांचा पूल अवघ्या 2 वर्षात कसा पडला हा प्रश्न उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विचारलाय। चौकशी अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच आहे। या संदर्भात याचिकाकर्ते मोहन कारेमोरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। किंवा वाहून गेले या अर्थाचा एक वाक्प्रचार आहे, त्याचं समर्पक उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आम्ही नागपूर जिल्ह्यातील वाहणाऱ्या पेंच नदीच्या पात्रात आहोत आणि इथे जो पूल बांधला होता, 18 कोटी रुपयांचा पूल बांधण्यात आला होता, तो वाहून गेला आणि या नदीवर बांधलेला हा पूल आता त्याचे जे अवशेष आहेत ते खणून काढण्याचं काम सुरू आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे ते पुलाचं जे भराव होतं, सिमेंट कॉन्क्रीटचं भराव, ते मशीन लावून खोदण्याचं काम सुरू आहे आणि मागे पोकलँड मशीन एक्सकॅव्हेटर आपल्याला दिसतंय। ते पुलाचे जे अवशेष होते ते तोडून त्याचे कॉन्क्रीटचे तुकडे बाजूला करताना त्यासाठी ते काम सुरू आहे। पुलाच्या आतून निघालेल्या लोखंडी सळ्या जागोजागी पसरलेल्या आपल्याला दिसत आहेत। त्या वाहून गेलेल्या पुलाची आठवण करून देणाऱ्या या सळ्या अक्षरशः सांगतायत की 18 कोटी रुपयांचा तो पूल कसा वाहून गेला, का वाहून गेला। आता हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारला आहे आणि याचिकाकर्ते आपल्यासोबत आहेत मोहन कारेमोरे, त्यांना विचारूया। मोहनजी, तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्र मागितली होती, तुम्हाला काय अनुभव आला आणि पूल का वाहून गेला, त्याची काय महत्त्वाची कारणं जी सरकारी कागदपत्रातून तुम्हाला कळली? मी जेव्हापासनं पूल वाहून गेला तेव्हापासनं यांचं पाठीमागे लागलो। आणखी मी कागदपत्राची मागणी केली। कागदपत्र द्यायला म्हणणं त्यांनी कमसे कम 2 ते 2.5 वर्ष लावले व कागदपत्र त्यांचं पण मला बरोबर व्यवस्थित भेटले नाही। मी अहवाल पण मागितला होता, पण अहवाल पण अजूनपर्यंत मला देण्यात आलेला नाही। मी कोण गुन्हेगार आहे, हा पूल वाहून गेला त्याचा अजूनपर्यंत काही हे लागलं नाही, साक्षमोक्ष लागलेलं नाही। परंतु पूल का वाहून गेला ह्याच कागदपत्राद्वारे जो डिपार्टमेंटकडूनच भेटले मला, डिझाईन सर्कल या गुणतंत्र विभाग यांच्याकडनं जो भेटला त्यांच्याकडून त्रुटी माहीत पडलेली आहे की अप्रॉनचा खालती जो 5 मीटरची खुदाई पाहिजे होती ते 3 मीटर अप्रॉन टाकण्यात आला, नाली नाही व मातीची माती वाहून गेली खालची। पहिल्याच पावसाळ्यात माती वाहून गेल्यानंतर तो पुलाचा जो बॅलन्स होता तो सर्व बिघडला। दुसऱ्या पावसात पूर्ण पूल वाहून गेला। या ठिकाणी आता नव्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आलेली आहे, मात्र 18 कोटी रुपयांचा पूल फक्त 2 वर्षात कसा वाहून गेला, त्याचा दोषी कोण या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम खात्यानं अद्याप मौन बाळगून ठेवलेलं आहे। कारण या पुलाला बांधण्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली त्यांनीच चौकशी केली तर मग अहवाल तरी कसा मिळणार? आता हाच प्रश्न उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, नागपूर जिल्ह्यातील मनसर येथून NDTV मराठीसाठी। 18 कोटी रुपयांचा पूल अवघ्या 2 वर्षात कसा पडला हा प्रश्न उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विचारलाय। चौकशी अहवाला हा अद्यापही गुलदस्त्यात असल्याचं सांगितलं जात आहे। खरं तर मोहन कारेमोरे यांनी यासाठी याचिका दाखल केली होती। नागपुरातील पेंच नदीवर बांधलेला पूल हा वाहून गेलाय।